तेल टाका, मग मोहरी, मग थोडंसं जिरे, जरा उडदाची डाळ, नंतर कढीपत्ता आणि हिरवी मिरची, मग थोडासा कांदा टाकायचा, 3 ते 4 कांदे कापून घ्या बारीक, भाजलेलं शेंगदाणं, परत थोडंसं चण्याची डाळ, हे दोन्ही मिक्स करून अशी पावडर बनवून घ्या. लिंबू घ्या, त्याचा रस काढून घ्या. थोडंसं मीठ, एक चमचा 2 चमचे साखर, आता थोडंसं टोमॅटो टाकून घ्या ह्यामध्ये. आता आपण नवीन काहीतरी खायला नाश्त्याला हवं असतंय ना, मग आता काय करणार आहे नवीन, मग लास्ट पर्यंत बघा, मग तुम्हाला समजेल. बरंच खाऊन पोहे, थोडीशी हिरवी मिरची मिक्सरला बारीक वाटून टाका, म्हणजे तिखट चांगलं लागेल, नाहीतर एवढं हे होणार नाही, तिखट नाही लागणार. आम्हाला जरा तिखट लागतं म्हणून आम्ही जरा हिरवी मिरची जास्त टाकल्या. जरा एक अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट पावडर, असं सगळा हा मसाला भाजून घेतल्यावर हा बघा, असं चिरमुरं पाण्यामध्ये भिजवून घेतलेलं, असं बघा हा चिरमुऱ्याचा असं टाकावं त्यामध्ये, फोडणीमध्ये. आपण कसं पोहे करतो ना, तसं हे चिरमुऱ्याचं हे टाकलंय आम्ही भिजवून घेऊन. हे मिठाचे नाहीत, साधे चिरमुरं हाय. हे दावणगेरे इकडे भेटते चिरमुरं, मऊ छान होतंय बघा. हे त्याला चिरमुऱ्याचं उपीट म्हणतात. हे अशी बनवलेली शेंगदाणे आणि फुटाण्याची पावडर टाकायची. एक लिंबूचा रस पिळून घ्यायचा. असं व्यवस्थित सगळं मिसळून घ्या. त्याला कन्नडमध्ये मंदाळ म्हणतात. एकदा करून खाऊन लाईक करा
कशी होते बघा. नवीन रेसिपी आहे. उत्तर कर्नाटक मध्ये जास्त बनवलं जातं हे नाश्त्याला. तुम्ही पण एकदा बनवून खाऊन सांगा कसं झाले. आपलं दरचं पोहे उपीट असतंय, नवीन काहीतरी मुलांना करून द्या, खुश होतील. लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा तयार झाले आणि सगळ्यांना शेअर करा, कमेंट करा. नवीन नवीन काहीतरी रेसिपी येतात. ज्यावर अशी फुटाण्याची चटणी घालून आम्ही खायला सर्व करतोय. ह्याची फुटाण्याची चटणीची रेसिपी आम्ही तुम्हाला पाठवून देतो पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत वाट बघा. नमस्ते. धन्यवाद सगळ्यांना. करून खाऊन लाईक करून सांगा. फुटाण्याची चटणीची रेसिपी उद्या पाठवतो मी.